मेन्सुरेशन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ. यामध्ये पहिली आकृती जी आहे क्यूब म्हणजे घन ती आपण पाहूया. क्यूबची लांबी, रुंदी आणि उंची सारखी असते. इथे लांबीसाठी त्यांनी किंवा रुंदीसाठी एकच अक्षर मानलेलं आहे ते म्हणजे ए. आता याचं घनफळ काय येईल? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तिन्ही बाजू सारखी असल्यामुळे ए क्यूब, एचा 3 वेळा गुणाकार. त्यानंतर लॅटरल सरफेस एरिया म्हणजे हा जो क्यूब आहे हा याचा वरचा आणि खालचा एरिया सोडायचा आणि बाजूचे चारही एरिया घ्यायचे. म्हणजे काय सांगा? 4a वर्ग. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे TSA, त्यामध्ये वरचा आणि खालचा हे दोन्ही एरिया घ्यायचे. म्हणजे 4a वर्ग आणि खालचा a वर्ग अधिक वरचा a वर्ग म्हणजे टोटल किती आले? 6a वर्ग. त्यानंतर कर्ण बघा, बाजूला फक्त वर्गमुळात 3ने गुणायचं. बाजूला वर्गमुळात 3 म्हणजे 1.732 ने गुणलं की तुम्हाला कर्णाची किंमत, डायगोनलची किंमत मिळेल. त्याखालीच गणित आहे बघा त्याचं, ते आपण बघू. फाइंड डायगोनल म्हणजे कर्ण काढायचे. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे LSA, साईडचे 4 एरिया किती आहे ते काढायचे आहेत. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे TSA काढायचं आहे, म्हणजे वरचा खालचा मिळून काढायचं आहे. आणि घनफळ इत्यादी गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. पहिल्यांदा बघू आपण डायगोनल. बाजू दिलेले त्यांनी 4.5a. मगाशी सांगितल्याप्रमाणे डायगोनल काढताना काय करायचं? बाजूला वर्गमुळात 3ने गुणायचं म्हणजे 1.732 ने. बघा ते गुणल्यावर काय होतंय? 1.732 गुणिले 4.5 म्हणजे 7.794 सेंटीमीटर त्याचं काय आलेलं आहे? डायगोनल आलेलं आहे. त्यानंतर LSA म्हणजे लॅटरल सरफेस एरिया म्हणजे बाजूचे 4 जे चौरस आहे त्याचा एरिया काय येईल? 4 गुणिले बाजू वर्ग. बाजू आहे 4.5 म्हणजे 4 गुणिले 4.5 गुणिले 4.5 बरोबर किती आलं? 81 सेंटीमीटर वर्ग. त्यानंतर टोटल सरफेस एरिया. आता 6 बाजू आहेत वरची आणि खालची धरली तर म्हणजे 6 गुणिले बाजू वर्ग. बाजू म्हणजे A. 6 गुणिले 4.5 गुणिले 4.5 म्हणजे किती आलं? 121.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता घनफळ म्हणजे व्हॉल्यूम. बाजूचा 3 वेळा गुणाकार. बाजू इथे A आहे ती 4.5 म्हणजे 4.5चा 3 वेळा गुणाकार केला तर किती येईल? 91.125 cc म्हणजे सेंटीमीटर घन किंवा घन सेंटीमीटर.